लक्ष्मण हाके हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करून ओबीसी समाजाला न्याय हक्क मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मी अनेक वेळा सांगितले की आंदोलन करत असताना कोणी आंदोलन करते असू दे त्यांच्याबद्दल नक्कीच मला तर त्यांच्याबद्दल कौतुक आहे, कारण ते अनेक वर्षानुवर्ष ह्या सगळ्या समाजासाठी काम करत आहेत. परंतु प्रसाद लाड हे लोकप्रतिनिधी आहेत, ते आमदार आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक संघटनात्मक पदाचा आदर असला पाहिजे, ही प्रत्येकाची भूमिका असली पाहिजे. आणि म्हणून लक्ष्मण हाके साहेब असतील, मनोजदादा जरांगे साहेब असतील, यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते त्यांनी संवादातनं सरकारकडे मांडल्या पाहिजेत. सरकार नक्की ओबीसी समाजाबरोबर आणि मराठा समाजाबरोबर आहे. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की काल एक माझा कॉल जो मनोज जरांगेंच्याबरोबर व्हायरल झाला मीडियावर, त्याच्यामध्ये मी स्वतः पुढाकार घेतला होता आणि सरकारचं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये किंवा दाखल्याच्या संदर्भामध्ये कुठं चुकलं आहे हे बघण्याच्या दृष्टीनं मी त्यांच्याशी बातचीत केलेली होती. त्यांचे जे काही गैरसमज झाले ते आम्ही नक्की दूर करू. मराठा समाजाच्या दाखल्याच्या बाबतीमध्ये जाणीवपूर्वक जर कोण अडचण करत असेल तर त्याच्यावर देखील काय उपाययोजना करायची हे देखील माझं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणं झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदय देखील या सगळ्यावर नजर ठेवून आहेत. विखे पाटील साहेबांशी देखील आमची चर्चा होणार आहे आणि बावनकुळे साहेबांशी देखील मी चर्चा केलेली आहे. आणि बावनकुळे साहेबांनी देखील स्पष्ट पद्धतीनं असं सांगितलेलं आहे की काहीतरी गैरसमजातनं ह्या गोष्टी घडत आहेत. सरकारनं मराठा समाजाच्या प्रती घेतलेले निर्णय हे बदलण्याचा महायुती सरकारचा कुठचाही प्रयत्न नाही आणि तसं होणार नाही. पण हे सगळं करत असताना ओबीसी समाजावर देखील अन्याय होणार नाही ही महाराष्ट्र सरकारची भूमिका ही पहिल्यापासूनच आहे. आणि म्हणून तो व्हिडिओ आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की काही एकनाथ शिंदे साहेबांबद्दल देखील गैरसमज पसरवण्याची काही लोक प्रयत्न करत आहेत. ते मी आत्मविश्वासानं मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की अशा पद्धतीनं एखाद्या आंदोलनाच्या विरोधात एकनाथ शिंदेसाहेब जाऊच शकत नाहीत. सरकारची ती आमची भूमिकाच नाही हे सिद्ध करण्यासाठी मी त्यांना फोन केलेला होता. परंतु सगळ्याच नेतेमंडळींना मला विनंती आहे की आपला महाराष्ट्र हा एकसंघ असलेला महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे जातीपातीच्या राजकारणामध्ये उभ्या भिंती निर्माण होऊ नयेत याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. आम्ही सरकार म्हणून देखील घेतली पाहिजे. विखे पाटील यांच्यावर टीका करताना देखील त्यांनी म्हटलंय की विखे सारख्या माणसाला ही भाषा शोभते का, ओबीसी जागा झाला तर तुम्ही वाहून जाल असा देखील इशारा लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. तसेच विखेंना आरक्षणाचं काय कळतं असं देखील ते म्हणाले. नाही, मी त्याच्यावरच सांगितलं मगाशी. एवढं आता जे मी बोललो त्याचा संदर्भच तो आहे की लक्ष्मण हाकेंशी जर चर्चा करायची असेल तर चर्चा देखील सरकार करू शकतं ना. त्याच्यामध्ये काय सरकारचा इगो नाही, पण सरकारची भूमिकाच ही आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय होणार नाही, ओबीसीचं काही कमी होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे. आणि मराठा समाजाला देखील 10% जे आरक्षण दिलं किंवा अन्य ज्या काही दाखल्याच्या बाबतीमधल्या भूमिका घेतल्या हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनीच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये असलेल्या कुठच्याही जाती धर्मावर अन्याय होणार नाही ही महायुती म्हणून आमची भूमिका आहे. सर, सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काय? कारण एकीकडे मराठा लॉबी नाराज आणि दुसरीकडे ओबीसी समाज पण नाराज, असं का? नाही, मी असं काय म्हणणार नाही. शेवटी एखाद्याचं काम खरोखरच अडचणीमध्ये सापडलं असेल तर तो सरकारला जाब विचारण्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला आहे. सर, प्रशांत किशोर आणि सुरेंद्र पवार यांच्याकडे 6 तास चर्चा झालेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षाबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना दिलेल्या आहेत. मित्र पक्षातला तुमचा घटक पक्ष आहे, कसं बघता? आता या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ शकतो? राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनींची आणि प्रशांत किशोर यांची बैठक झाली. बैठक काय झाली याची तर्कवितर्क आम्ही सगळेच लावतो आहे. बरं, जरी मला माहिती असलं तरी त्यांचा प्रदेशाध्यक्ष कोण बदलणार, कधी बदलणार हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत मामला आहे. प्रशांत किशोरजी सुनेत्रा वहिनींशी काय बोलले, सुनेत्रा वहिनी प्रशांत किशोरांशी काय बोलले, हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 100% त्यांचाच अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये कोण प्रदेशाध्यक्ष आहे, कोण प्रदेशाध्यक्ष होणार नाही किंवा प्रशांत किशोरनी काय सांगितलं याच्यामध्ये डोकावण्याची आम्हाला काहीच गरज नाही. हे ठीक आहे ना, सरकारच्या विरोधामधली सुरुवात आहे नाही हे शेवटी जनता ठरवत असते. त्याच्यामुळं जनतेनं अनेक वेळा सिद्ध महाराष्ट्रामध्ये करून दाखवलेलं आहे की जनता महायुतीच्या सरकारसोबत आहे. आणि मी मागच्या वेळी देखील सांगितलं आहे या सगळ्या बाबींमध्ये कुणीतरी राज ठाकरे साहेबांचा कोणीतरी फार मोठा गैरसमज करून दिलेला आहे. आणि राज ठाकरे साहेबांच्या सोबत राहून काही लोक स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये आपल्याला माहीत असेल की महानगरपालिकेला
मनसेसारख्या अतिशय चांगल्या पक्षाचं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळालं. परंतु मनसेच्या खांद्यावर चढून अनेक लोकांनी स्वतःची विजयी हंडी फोडली. त्याच्यामुळे कुणीतरी राज ठाकरे साहेबांचा गैरसमज करतं आहे आणि त्या गैरसमजातनं स्वतःचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो. तर सुप्रीम कोर्टामध्ये सध्या राज ठाकरे जे भाजपवर टीका करताना ते म्हणाले, तुम्ही महायुतीतले घटक पक्ष म्हणून निवडा, की भाजपनं अंतर्गत बाहेरचे शत्रू जे आहेत ते संपवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यामध्ये आता अंतर्गत शत्रू निर्माण व्हायला लागले. म्हणजे ही प्रोसेस आहे आणि हे होणार आहे आता, असं राज ठाकरे म्हणले. नाही बघा नाही, जरतरच आहे ना. म्हणजे भाजपमध्ये हे होणार आहे, भाजपमध्ये होणार नाही, हे जरतरचे विषय आहेत. आणि म्हणूनच मगाशी मी सांगितलं की राजसाहेबांची भूमिका ही एकेकाळी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जी विकासाची कामं केलेली आहेत त्याच्या समर्थनाची देखील होती. त्याच्यामुळे त्यांचा काहीतरी गैरसमज झाल्यामुळं ते महायुतीच्या बाबतीमध्ये असं बोलत असतील. त्यांचा गैरसमज लवकरात लवकर दूर होईल. देखील असं म्हणतात की माझ्यावरती पाळ ठेवण्यासाठी काही अमेरिकन एजन्सीची मदत सरकार घेते की काय, असा संशय मला आहे. याबाबत 4 दिवसापूर्वी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी जे विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं होतं त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी काही ठोस निर्णय घेतले. त्याच्यामुळं त्या आंदोलनाचा आणि त्या संबंधितला विषय हा आमच्यासाठी संपलेला आहे. सर, सुप्रीम कोर्टामध्ये सध्या जोरदार सुनावणी सुरू आहे आणि काही सुप्रीम कोर्टाने जे निरीक्षणं नोंदवलेली आहेत ती शिवसेनेच्या विरोधात जात आहेत अशी चर्चा आहे. तर याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? त्यामुळे अशी चर्चा कोणी केली? सकाळी 9 वाजता सुप्रीम कोर्टाने एक निर्णय देताना म्हणाले की भविष्यात आम्हाला एक निर्णय घेताना सगळ्याच बाबीचा विचार करावा लागेल, म्हणजे पक्षांतर कायदा असेल किंवा या संदर्भात. सुप्रीम कोर्टानं एखादी टिप्पणी केली असेल तर त्याची जगजाहीर अशी चर्चा होत नाही. आमच्या शिवसेनेच्या बाबतीतले आमचे वकील त्या बाजूला युक्तिवाद करतील. आमची देखील काय सक्षम बाजू आहे हे सन्माननीय कोर्टाला सांगतील. आमचे देखील योग्य कागदपत्र जे आहेत ते कोर्टाला दाखवतील आणि त्याच्यानंतर आम्हाला योग्य तो न्याय मिळेल याची आम्हाला सगळ्यांना खात्री. नाही, संजय राऊत यांनी असा आरोप केलाय की बच्चू कडूंचा जो प्रहार आहे त्याच्यात तुम्ही मर्ज होणार आहात, म्हणजे शिवसेनेचे काही आमदार शिंदे शिवसेनेचे आहेत ते सुप्रीम कोर्टाचे जज आहेत का? त्यांच्यासमोर चालली का सुनावणी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर चाललेली आहे. त्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जो काय युक्तिवाद करायचा तो आम्ही करू. ह्यांच्यासमोर का करायचा? तर एकनाथ शिंदे साहेब आज पंतप्रधानांची भेट घेतली, काय सांगाल? त्याच्यावर 6 आमदार जे शिवसेनेचे आले ते सुद्धा या ठिकाणी सकाळी ब्रेकफास्ट खासदार. नाही, माननीय नरेंद्र मोदी साहेबांची भेट झाली की नाही मला माहीत नाही. झाली का? हां, पण झाली असेल तर चांगलं आहे ना. माननीय एकनाथ शिंदे साहेब जसे महाराष्ट्राचे शिवसेनेचे नेते आहेत तसे NDAचे 3 नंबरचे नेते आहेत. त्याच्यामुळे ते दिल्लीच्या राजकारणामध्ये देखील आता आहेत. दिल्लीच्या राजकारणामध्ये NDAला सपोर्ट करत असताना 6 खासदारांची ताकद देखील वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आता महायुतीमध्ये खासदार जास्त असलेला 1 नंबरचा शिवसेना पक्ष आहे. त्याच्यामुळं NDAबद्दलची आपली भूमिका किंवा NDAबद्दलच्या काही गोष्टी असतील त्या चर्चा करायला ते नरेंद्र मोदी साहेबांना भेटले असतील. काही चिपळूण नंतरचा जो भाग आहे म्हणजे सावर्ड्यानंतरचा जो भाग आहे तेवढंच काम शिल्लक आहे. लांजाचा काही भाग शिल्लक आहे म्हणजे ब्रिज शिल्लक आहे. बाकी पूर्ण रस्ता अगदी गणपतीच्या अगोदर जसा आवश्यक आहे लोकांना तशा पद्धतीनं पूर्ण झालेला आहे. मार्ग पूर्ण सुरू असेल. नाही, मी आता इथनं निघालो तर 4.5 तासामध्ये पनवेलमध्ये पोचतो. म्हणजे इथनं मी 2 तासामध्ये महाडला जातो आणि महाडवरनं माणगावला जर ट्रॅफिक नसेल आणि इंदापूरला नसेल तर 4 तासामध्ये पनवेलला जातो. इतका रस्ता व्यवस्थित आहे. आणि इव्हन कोल्हापूरचा रस्ता देखील इथून तुम्ही आता जर निघाला तर बरोबर पाऊण तासामध्ये आंबामध्ये असता. मलकापूरचा बायपास आणि माझ्या माहितीवर याचा ना बांबवड्याचा बायपास हा जर झाला तर मी अतिशयोक्ती सांगत नाही, रत्नागिरीच्या या रेस्ट हाऊसपासनं महालक्ष्मीचं देऊळ हे फक्त 1.5 तासावर येणार आहे. आणि तो जर टनेल झाला आंबा घाटाचा तर 1.25 तासावर येणार आहे. सर, टनेलची काय स्थिती आहे तिथं जो स्ट्रॅटा आहे म्हणजे जे भौगोलिक परिस्थिती आहे ती त्याच्यासाठी अनुकूल आहे का? त्याच्यासाठी गडकरी साहेबांनी DPR बनवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. DPR बनवताना ह्या सगळ्या गोष्टी पुढे येतील. पुण्यामध्ये सुद्धा पत्रकार झाली म्हणजे असं म्हणते की मनोज जरांगेंनी तुम्हाला फोन केला होता त्यावेळेला त्यांनी इतर नेत्यांबद्दल सुद्धा अर्वाच्य भाषेमध्ये काही बोलले होते, तुम्हाला चालतं का? मी त्याचं उत्तर त्यांनी बोलायच्या अगोदर दिलं ना. बघा सदावर्ते साहेबांचं मन मी कसं ओळखतो बघा. माझे ते जवळचे मित्र आहेत ते तिथं काय बोलणार आहेत हे मला कदाचित कळलं असावं अंतर्ज्ञानानं. पण त्याच्या अगोदर मी स्टेटमेंट दिली की संविधानात्मक पदावर असलेल्या लोकांच्या बद्दल थोडं सगळ्यांनी संयमानं, भले काही पाठीपुढं होतं पण ती संविधानात्मक पद आहेत. असं पण म्हणतात की मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांचे शिष्यच आहेत. कोण?
सुधावरते. नाही, ते काय म्हणतात ह्याच्यापेक्षा आम्ही काय होतं आम्हाला माहिती आहे ना. एकनाथ शिंदेसाहेबांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो आणि मी सदावर्ते साहेबांचा आदरपूर्वक उल्लेख करून सांगतो की माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. रत्नागिरी शहरासाठी 29 कोटी रुपये खर्च करून आपण नवीन STP प्लांट तयार करतो आहे, जेणेकरून सांडपाण्याची जी व्यवस्था आहे आणि ज्या काही तक्रारी रत्नागिरीकरांच्या होत्या त्या आता त्याच्यातनं दूर होतील. सर, ते आंबा घाटामध्ये भेगा केल्या आहेत, तर ते नवीन कामामध्ये अडचणी आहेत की नैसर्गिक? नाही, मी काल स्वतः आंबा घाटामध्ये त्याची पाहणी केली. ती खऱ्या अर्थानं नैसर्गिक आपत्ती आहे आणि दरवर्षी त्याला आपण सामोरं जातो. आता पण मी आता आमच्या ललित साहेबांनी TV9ला जे दाखवलं त्याच्यासाठी आता ह्याला जातो आहे, आपल्या फगर वठारामध्ये जे खिंडार पडलेला आहे त्याच्यामध्ये काय त्याला टेक्निकल आपण केलं पाहिजे म्हणजे तो व्यवस्थित रस्ता होईल. कारण मागच्या वर्षी देखील हीच तिथं परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे टेक्निकली ह्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. तसंच आंबा घाटाच्या एका बाजूचा जो अभ्यास आहे तो टेक्निकली केला पाहिजे, तो राजकीय करून उपयोगाचा नाही. सर तिथे बांधकाम करताना काही प्रॉब्लेम झालाय का? संरक्षक भिंत बांधताना पगर वठारात ती जमीन नाही, मी आता बघेन ना, जाऊन आता बघेन मी. तुम्ही परवाच्या लँडस्लाईडमध्ये कशेडी घाटाच्या अलीकडे आपण जे म्हणत होतो की कशेडी घाटामध्ये लँडस्लाईड झाली, अजिबात कशेडी घाटामध्ये लँडस्लाईड झाली नव्हती. मी माहितीसाठी सांगतो. अतिशय जिथं काहीच संबंध नाही डोंगराचा, जर तुम्ही बघितलं असेल तर, बरोबर ना, काहीही संबंध नाही डोंगराचा, इथं लँडस्लाईड झाली. तर कशी झाली? तर रस्त्याच्या सेंटरपासून 200 मीटरवर असलेला जो डोंगर आहे तो त्या दगडावरनं सटकला आणि सगळी माती आपल्या हायवेवर आली. आता ह्याला काय प्रकार म्हणायचा? त्याच्यामुळं नैसर्गिक आपत्ती कधी कुठे येईल हे सांगता येत नाही. त्यासाठी फगर वठारात मी आता स्वतः जातो आहे. निवेंडी MIDCचे पैसे जे शेतकऱ्यांचे द्यायचे आहेत त्याचे सगळे पैसे आलेले आहेत. 2 दिवसामध्ये त्याचं वाटप सुरू होईल आणि निवेंडीमध्ये देखील अतिशय चांगला प्रोजेक्ट येईल. ते मँगो पार्क म्हणजे कसं तुमची संकल्पना? मँगो पार्क किंवा फिश पार्कपैकी एक प्रोजेक्ट येईल. नाही, ही फुलं जी आहेत ही मला असं वाटतं की लहानपणापासून आपल्याला माहिती आहे ही सिजनल आहेत. ही येतात आणि 15 दिवसांना निघून जातात. तर ती 365 दिवस कशी राहतील याच्यासाठी मुस्ताक जे आपण रिसर्च जर केला तर आपण तिथं काहीतरी करू. जमिनीच्या भेगांचा जो विषय